डॉक्टर होण्याच्या निर्धाराने तिने 12वी मध्ये अभ्यासावर प्रचंड मेहनत घेतली। वडिलांनी देखील लाडक्या लेकीच्या शिक्षणासाठी कोणतीच कमी पडू दिली नाही। त्यांचे परिश्रम, निर्धार यशस्वी होऊन तिला बुलढाण्यातील एका आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तिचं वैद्यकीय शिक्षण देखील सुरू झाले। मात्र पिता, माता व पुत्रीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नावर मंगळवारी काळाने घाला घातला। एका अपघातात त्या युवतीचा मृत्यू झाला। यामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले। ऋतुजा गणेश सावळे, वय 19 वर्षे, राहणार डोंगरशेवली, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा असे मृत युवतीचे नाव आहे। ती बुलढाणा येथील राजश्री शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती। मंगळवारी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात दुचाकीने जात असताना तिचा अपघात झाला। त्यावेळी बसच्या बाजूला ती गाडी चालवत होती। समोर जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने ऋतुजाला धडक दिली। या धडकेमुळे एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके एसटी बसला धडकले। यामध्ये ती खाली कोसळली आणि गंभीर जखमी झाली। त्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऋतुजाला मृत घोषित केले। आई वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी ऋतुजा सावळे हिने प्रचंड मेहनत घेतली। तिच्या वडिलांनी सुद्धा तिला डॉक्टर बनविण्यासाठी खूप प्रयत्न केले। डॉक्टर व्हावी यासाठी ऋतुजाला परदेशात सुद्धा पाठविण्याची तयारी गणेश सावळे यांची होती। तिचा राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देखील मिळाला। त्यामुळे घरात व नातेवाईकांत आनंदाचे वातावरण होते। आपली कन्या शिकून मोठी डॉक्टर होणार या आनंदाने सावळे परिवार हरखून गेला। मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते। आज ऋतुजा कॉलेजसाठी निघाली, पण गावापासून काही अंतरावर जात नाही तर तिच्यावर काळाने घाला घातला अन तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले। यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे। तिच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। ऋतुजा MBBS साठी सुद्धा पात्र झाली होती अशी माहिती कळते। यामुळे डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली असून सावळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।